आणि रोहित गरत ब यावेळेला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच अगदी दोन्ही रोहित गरत जर आपण पाहिले ना तर फलंदाजी गोलंदाजी करण्यामध्ये अगदी वाकबगार आपल्याला पाहायला मिळतील। गोलंदाजीसाठी सुमित घरत म्हणजे एकाच लाईन मध्ये 3 घरत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया कुठला घरत या ठिकाणी वरचढ ठरणार आहे। गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र सज्ज होताना पाहायला मिळतोय। अगदी उजव्या हाताने सोनारी विलेज कडून अगदी ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर रोहित गरत म्हटलं तर ज्या नावाची चर्चा या रायगड टेनिस क्रिकेट या ओरण टेनिस क्रिकेट मध्ये आपण ऐकली तो नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू आपण स्ट्राईकला पाहू शकाल। मॅच ऑन गेम ऑन पहिला चेंडू जोरदार मारला अगदी डीप मधून मिड विकेट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक अगदी धावत त्याला सिंगल मिळेल या ठिकाणी आणि या सिंगलने अगदी अकाउंट ओपन करणार श्री गणेशा या ठिकाणी रोहितनं केला। खरं तर एका बाजूला रोहित घरत ज्यानं 33 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे अगदी हार्दिक पांड्याची आठवण ज्यानं करून दिली आणि दुसऱ्या बाजूचा रोहित घरत अगदी ब जो नक्कीच एबी डिव्हिलरची आठवण करून देतो। 17 क्रमांकाची जर्सी त्याच्या पाठीवरती पाहायला मिळतोय अगदी रेशब पंचची आठवण करून देतो आणि ही जोडगोळी मैदानामध्ये आपल्याला 3030 चला विकेट हॅट्रिक जर सुमितने घेतली तर 3030 रुपयाचं पारितोषिक महेश कडू यांच्या माध्यमातून दिले जातील। पहा रोहितला अगदी सुमितला हे पारितोषिक लागले। पहा अगदी महेशजी कडू यांचं प्रेम आहे सुमित वरती आणि विकेट हॅट्रिक जर सुमितने घेतली तर अगदी 3030 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल। पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे अगदी जशी हॅट्रिक घेतली जाईल तशी ऑनलाईन त्यांच्यामध्ये ट्रान्सफर केली जाईल। फक्त बँक अकाउंट चेक करा। सुमितसाठी दरम्यान पहा लगातार 3 वाईड जर टाकले चला कोणी 3 वाईट बॉल टाकले तर मात्र जयवंत भोईर पांजे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल। एक आगळं वेगळं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलंय। पहा यावेळेला फटका चांगला आहे स्वीट साऊंड क्षेत्ररक्षक चेंडूच्या कॉलिंगचा थोडासा अभाव आणि टीपला जाईल त्यामुळे रोहित घरत होतोय झिलबाद। आमचे लाडके समालोचक मित्र संयमजी घरत देखील घेत आहेत आणि त्यांनी आपल्या संघाला खूप सारे शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्यात। चला दरम्यानच्या काळामध्ये पहिली विकेट डाऊन झाली आणि अगदी मोठा हादरा खर तर ज्या नावासाठी अरे ओरियन प्रीमियर लीग मध्ये अगदी वन साइड हिरो हे गाणं वाजलं होतं ना ते नाव या मैदानातून बाहेर गेला। अगदी पहिला धक्का आणि पहिला हादरा पहिला दणका या ठिकाणी देण्यामध्ये यश मिळालं। त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये सूरज घरत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर या ओरण टेनिस क्रिकेट आणि रायगड टेनिस क्रिकेट मध्ये अगदी धाकटी जुई म्हटलं तर एक मोठं नाव आहे। या रायगड टेनिस क्रिकेट मधल्या मोठ्या मोठ्या संघांना पराभवाचं पाणी वाजत असताना आपण या धाकटी जुई संघाला खूप वेळा पाहिलंय परंतु आज त्यांची गाठ मात्र मोरया सावरकर संघाची पडली आहे आणि पहिल्या षटकामध्ये त्याने रोहित घरत या फलंदाजाला गमावला। या ठिकाणी झेल उडाला होता परंतु झेल थोडासा आखूड धाव घेण्याची या ठिकाणी धावबाद घेण्याची देखील संधी होती। थोडासा रागवलाय पहा परंतु कशी बशी का होईना ही धाव पूर्ण केली आहे त्यामुळे सिंगल मिळाली आहे। खर तर आपल्यामध्ये कुवत असेल क्षमता असेल तर या धावा घेणं शक्यतो टाळायचं असतं कारण की पुढच्या काही चेंडूवरती तुम्ही मोठे मोठे फटके जर
अगदी एक्झिक्यूट करू शकता, तर या धाडसी धावा घेण्यामध्ये आपली विकेट घेणं टाळणं गरजेचं असेल. शेवटचा बॉल आहे. 3 धावा धावफलकावरती. अगदी स्कोर थोडासा कमी पाहायला मिळत आहे. स्कोररच्या भूमिकेमध्ये निमिष कडू आमच्याशी जोडले गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हलक्या हातानं चेंडू स्टिअर केलाय पहा. या ठिकाणी डिफेन्स करण्याचा पूर्णपणे मनामध्ये इरादा पक्का केला होता. सिंगल घेतली आहे आणि हे पॉवर प्लेचं पहिले षटक या ठिकाणी संपलं. या षटकाच्या समाप्तीमध्ये एक गडी बाद. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. थोडासा वेळ आहे, जाऊ डीजे कडे, ऐकूया सुमधुर संगीत. बदल पाहणार आहोत गोलंदाजीसाठी, कारण की पूर्वार्ध म्हटलं तर शांत, अगदी चिंताने शांत डोक्याने फलंदाजी करायची असते. परंतु पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा जास्त आल्या नाही. थोडासा दबाव धाकटी जुई संघावरती असेल. फक्त 4च धावा आल्या. पॉवर प्लेचं दुसरं षटक, ज्या षटकामध्ये 3 खेळाडू डीप मध्ये लावण्याची मुभा आहे. एक स्टेट लॉंग ऑन, वाडिश लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला डीप मध्ये सजवण्यात आलाय. मॅन गोलंदाजीला सुरुवात मोण्याच्या माध्यमातून या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट मधून हा चेंडू काढण्याचा प्रयत्न. पॉइंटचा खेळाडू जिथपर्यंत चेंडू पकडलेला ना तिथपर्यंत या ठिकाणी सिंगल मिळते. दरम्यान गोलंदाजीसाठी या ठिकाणी मोण्या यज्ञेश घरात गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणारा. यावेळेला कव्हरच्या वरून चेंडू मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर आहे, पोहोचू शकला नाहीये. त्यामुळे हा चेंडू मात्र अगदी कव्हर बाउंड्रीच्या बाहेर निघून जातो. 4 धावांसाठी चौकार. खर तर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा देऊन गेला हा फटका. यावेळेला अलंग कार्पेट पुन्हा एकदा पहा. जयेंद्र किती वेगानं निघाला, परंतु त्याला वेधून त्याला बीट करून हा चेंडू पुन्हा एकदा निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. दरम्यान अगदी गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी गॅप मोठा आहे ना, त्या ठिकाणी नक्कीच गॅप सिलेक्शन पाहायला मिळतं. यावेळेला समोरच्या बाजूने आणखी एक गॅप मोठा, जिथं धावांचा नाही तोटा. अगदी लॉंग ऑफ सीमारेखेच्या बाहेर, अगदी लॉंग अँड स्ट्रॉंग पिकअप शॉट षटकार.
पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, अगदी धावांसाठी चाचपडताना पाहायला मिळाला. परंतु या ठिकाणी सूरजला जशी फलंदाजी मिळाली आहे ना आतापर्यंत, चांगली फलंदाजी पाहाल. यावेळेला परकटचा फटका अगदी वेकंट एरियामध्ये, ज्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये त्या ठिकाणी चेंडू पडलाय. त्यामुळे पुन्हा एकदा सूरजला 2 धावा मिळत आहेत. चांगली फलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. धावसंख्येचा आलेख मात्र या ठिकाणी वाढतोय. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 21 वरती. आता मात्र या षटकातील बहुतेक शेवटचा चेंडू आहे आणि तदनंतर क्षेत्ररक्षणाचं रेजिस्ट्रेशन या ठिकाणी उठवलं जाईल. अगदी चप्प्या चप्प्यावरती क्षेत्ररक्षक तैनात होताना आपल्याला पाहायला मिळतील. सूरजची बॅट मात्र या ठिकाणी बोलली आहे. यावेळेचा फुलर लेनचा चेंडू होता. अगदी सेन्सिबल क्रिकेट, शांत डोक्याने हा चेंडू खेळून काढला. त्यामुळे या चेंडूवरती फक्त सिंगल आली आहे. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला आणि 12 चेंडूंमध्ये धावा जमवल्या त्या तब्बल 22 धावा धाव फटल्यावर आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडासा वेळ आहे, आपण जाऊ डीजेकडे आणि ऐकू एक सुमधुर संगीत. पहा, चला पुढची मॅच होणार आहे साई आणि दीक्षा राणी कानोबा स्पोर्ट कुंडेवाड. चला साई संघ आणि एका बाजूला तुम्हाला नक्कीच प्रतीक मुकल पाहायला मिळेल. चला लॉर्ड्स मध्ये थोडस बदल असेल पहा. साई आणि मोरबे यांच्या दरम्यान ती मॅच पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकांना पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी अगदी इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे, ही सूचना आपण देतोय. यावेळेला पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार करण्यात आला आणि त्या ठिकाणी एक सुंदरसा झेल टिपण्यात आला. त्यामुळे विकेट नंबर या ठिकाणी 2 होईल मैदानाच्या बाहेर. बदल झालाय. विकी घरत गोलंदाजीसाठी आला. एक जादुई गोलंदाज म्हणून नक्कीच विकीकडे पाहिलं जातं. यावेळेला पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे वर्ग केला. पंच आपला सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पहिलं पोहोचवा. तुमचं सॉफ्ट सिग्नल काय असेल, आउट की नॉट आउट? थर्ड अंपायर आम्ही चेक करणार, परंतु फलंदाजाने नॉट आउट दिला. चला तिसरे पंच DRS घेतला. अगदी डिसिजन रिव्ह्यू सिस्टम या ठिकाणी रिव्ह्यू पाहिला जाईल.
एकच क्रिया झाल्या परंतु पूर्णपणे चित्रीकरण जे आहे थोडस ब्लर आलंय कारण की मैदानामध्ये थोडस बाष्प आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे नक्कीच नीटची प्रतिमा आली नाहीये त्यामुळे आपण पंचांच्या सॉफ्ट सिग्नल कडे जातोय पंचांनी नॉट आउट दिलाय पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालंय फिरून मारायचा होता पहा परंतु चेंडू आणि बॅटचं अगदी स्विंग अँड मिस कारण की विकी म्हटलं ना तर चेंडू हातभर वळवण्याची कला या गोलंदाजाकडे अवगत आहे दरम्यान ऋतिकजी तांडेल पागोडे गावातील आमचे स्नेही मित्र आहेत त्यांना आपण विनंती करूया चला या मंचावरती आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे दरम्यानच्या काळामध्ये मोठा फटका पहा चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार आपण पाहतोय डावकऱ्याचा गोलंदाज चेंडू हातभर वळवतोय चेंडूचा अँगल आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे आपलं रिवर्स अस्त्र बाहेर काढलं आणि अंकिशने मात्र चेंडू 4 धावांसाठी धाडला हा चेंडू बसून मारायचा होता पहा चेंडू आणि बॅटचं मिलन झालं नाहीये आणि जिथं संगम नाही तिथं उत्पत्ती नाही आणि जिथं उत्पत्ती नाही तिथं क्रांती घडत नाही हा निसर्गाचा नियम आपल्याला पाहायला मिळतो आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळाला धावसंख्या मात्र सीमित आहे 26 वरती तिसरं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळत या वेळेला ऑन साइडला दे धक्का ठोकला याने छक्का त्यामुळे पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय दॅट्स अ क्लिअर माइंडेड षटकार आयोजकांचं देखील कौतुक आपण करूया खरं तर या मैदानामध्ये धावा झाल्या पाहिजेत यासाठी आयोजकांनी देखील सिक्सरचे बॉल वापरलेत आणि सिक्सरचे बॉल आणि या मैदानामध्ये अगदी षटकारांचा पाऊस देखील पडताना आपल्याला पाहायला मिळाला अगदी कालच्या दिवसामध्येच कालच्या रात्रीमध्ये जवळपास 100हून अधिक षटकार पाहायला मिळाले चला सामन्याला पण सुरुवात करूया दरम्यान 3 षटकाचा खेळ संपला धावसंख्या धावपलकावरती 32 गोलंदाजामध्ये या ठिकाणी बदल पाहायला मिळणारा अगदी सावरकरचा अँड्रू गसेल आमच्या ओरनचा अँड्रू रसेल गोलंदाजच्या ट्रॅकवरती दाखल झालेला पाहायला मिळतो पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर आणखी एक बिग 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 षटकार
दरम्यान या ठिकाणी समोर खेळला त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि या ठिकाणी सिंगल मिळेल. अगदी ढवळ्यासोबत बांधला पवळ्या वान नाही पण गोल लागला. त्यामुळे नक्कीच जसा मात्र अंकेशने षटकार मारला ना त्याच्या पुढच्या चेंडूवरती षटकार आपल्याला रोहित घरचा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अलंग कार्पेट समोर खेळला. पुन्हा एकदा अगदी लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक आला. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळत्या. 40 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. अगदी आणखी 20 धावांची भर घालावी लागणार आहे कारण की या मैदानामध्ये षटकारांचा पाऊस पडतो. अगदी 70-80 धावांचा देखील यशस्वी पाठलाग होताना आपल्याला पाहायला मिळाला. हा मात्र खूप वेळानंतर आलेला डॉट बॉल थोडासा सुटकेचा निश्वास नक्कीच सोडला असेल. सावरकर संघाने 4थं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती पाहायला मिळतं. आणखी एक थोडासा लोअर फुलटॉस पाहायला मिळाला. त्या ठिकाणी जयेंद्र गरत आहे त्यामुळे नक्कीच सिंगल आहे. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली व्यवरचना या ठिकाणी बसवली आहे कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर या ठिकाणी जर लाईन आणि लेंथ पाहिले ना तर अगदी योग्य पद्धतीचा योग्य टप्पा पाहायला मिळतोय. दरम्यान साई संघाचा संघनायक बहुतेक प्रतीक मोकल आमच्याशी जोडला जातो. हार्ड हिटर फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि त्याची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम आपण मोरबे संघ साई आणि त्याच्या अगेन्स्ट कोण आहे. चला मोरबे संघाच्या संघनायकाला देखील विनंती करूया आपण देखील या. आपण इनिंग ब्रेक मध्ये तो टॉस करणार आहोत. चेंडूने बॅटची कड आणि इथं मात्र 2 क्षेत्ररक्षकांना दिलाय चौका. चेंडू डीप दरम्यान सीमा रेखेच्या बाहेर चौकार. पहा पाण्याची व्यवस्था केली जाते. पहा काहीतरी पडलंय तुझं येताना घेऊन जा. चला धीरज पाटील आणि नीरज पाटील आणि कणिश म्हात्रे पागोडे गावातील या आपल्या मित्र परिवाराला विनंती करतोय चला मंचावरती या. चला धावसंख्या 45 धावपलकावरती पाहायला मिळते. टीम मिनिट अवॉइड करा आणि मोरबे संघाचा संघनायक चला जॉईंट व्हा. चला नीरजजी पाटील यांचं शुभागमन झालंय. चला त्यांना आपण त्याचाच पडलाय. चला पाणी घालता आणताना तुझा मोबाईल पडलाय पहा 12वा खेळाडू आणि तो नक्कीच मैदानामध्ये आला आमच्या मंचावरती आला. चला हर्षितचं आपण कौतुक करूया. पहा मोबाईल त्या ठिकाणी पडला होता आणि तो नक्कीच जमा केला. खरं तर आपण पाहिलं ना की जातानाच आम्हाला काहीतरी जाणवलं होतं की या खेळाडूचं काहीतरी पडलंय. चला शेवटचा अंतिम षटक पुन्हा एकदा विकी आला. एक स्विंगचा बादशाह लेग ब्रेकचा बादशाह गुगली गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करेल. फटका जोरदार मारला पहा मिड विकेट झोन मध्ये. गॅप त्या ठिकाणी गॅप सिलेक्शन पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा चौकार. थँक्यू. थोडासा सापडायला पण सुरू करतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रिवा स्वीप दुधारी तलवार परंतु फुकट गेला वार. डॉटल चेंडू. खर तर असं म्हणतात
अगर घी सीधी उंगली से निकलता हो तो उंगली टेढ़ी नहीं करनी चाहिए. ऑन साइडला चांगले फटके खेळते सरळ बॅटने, परंतु आडवी बॅट करण्याचा प्रयत्न रोहितनं केला. पुन्हा एकदा बसून मारलाय स्क्वेअर लेग पंचाच्या डोक्यावरून. यष्टी रक्षक धावला होता, पोचला नाही. या ठिकाणी दुसरी धाव घेताना फलंदाज होईल धावबाद. आणि आपल्या नियमानुसार आपण पाहिलं ना, तर धाव ग्राह्य धरण्यासाठी दोन्ही खेळाडूंना नक्की स्ट्राईक सोडावी लागते, कारण की अशा प्रकारे स्ट्राईक रोटेशन तुम्हाला दिली जाणार नाही. त्यामुळे दोन्ही फलंदाजांना पुन्हा एकदा आपापल्या जागेवरती पोहोचवलं गेला. हलक्या हातानं या ठिकाणी कव्हरला खेळलं गेला, सिंगल आली आहे. दरम्यानच्या काळामध्ये इथं अर्धशतक देखील पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळते. 51 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना आपण धाकटी जुई संघाला पाहतोय. अगोदरच्या चेंडूवरती 50 कंप्लीट झाल्या होत्या. शेवटची अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. काहीतरी करावं लागेल फलंदाजांना. 2 मोठे फटके एक्झिक्यूट केले जातील का? या वेळेला फिरून मारला, कोणी नाहीये डीप मध्ये, आणि हा चेंडू जाईल अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत षटकार. नक्कीच आता मात्र अगदी टार्गेट सेट करणारा हा चेंडू असेल. या चेंडू नंतर टार्गेट सेट केलं जाईल. पुन्हा एकदा बसून फिरून मारलाय चेंडू, जाईल डी फाईन लेग सीमा रेखेच्या बाहेर. आणखी एक दणदणीत खणखणीत चौकार. नक्कीच लाईनअपने संघ बाहेर येताना आपण पाहू शकाल. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि या 5 षटकामध्ये धावा जमवल्या 61 आणि 62 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं राहिलंय. चला पुढच्या मॅच साठी साई संघ उपस्थित आहे. रामदास पडके प्रतिष्ठान मोरबे संघाच्या संघाने चला टॉस साठी या. आणि जसं दुसऱ्या अंकाला सुरुवात होईल, सावरकातील गावातीलच अगदी गोड समालोचक राहुल घरत आमच्याशी जोडले गेलेत. आपण नक्कीच त्यांच्या सोबत जाणार आहोत. चला साई टीम, आपण कुठल्या नावाने आज खेळणार आहात? नक्कीच साई टीम आज हिंदवी 11 साई या नावाने खेळणार आहे. अगदी हिंदवी 11 गावदेवी साई या नावाने खेळणार आहे. त्यामुळे पुढचा टॉस आपण करतोय. हिंदवी 11 गावदेवी साई आणि रामदास पडके प्रतिष्ठान मोरबे संघ यांच्या दरम्यान टॉस होईल. परंतु टॉस पूर्वी आपण पुढच्या 5 षटकांची कहाणी ऐकणार आहोत. सावरकर गावातील अगदी गोड समालोचक राहुलजी घरत यांच्या जुबानी.
देर आए हैं, देखकर आयोजन अच्छा है। बोलने को तो प्रशांत दादा ने एडवांस भी नहीं दिया था, मेरे एक कॉल पे एंट्री रखा था, इसलिए उनको धन्यवाद कहता हूँ। थैंक यू। किस तरह का रणनीति होगी, अगर पहले बल्लेबाजी मौका मिल करेंगे या पहले छत्ररक्षण करने का मौका मिलेगा तो कितना रनों के अंदर रोकने की कोशिश करेंगे सब विपक्षी टीमों को? 50-55 के अंदर। थैंक यू, बेस्ट लक। नेक्स्ट रहेगा, आपका निर्णय तुरंत आना चाहिए। और चलते कॉम बॉक्स में इस समय राहुल घरत। थँक यू पंडितजी आणि थँक्यू हितेश म्हात्रे सर. जाऊया आपण आणि पाहूया प्रमोद स्पोर्ट क्रिकेट क्लब सोनारी आयोजित केलेली प्रमोद स्मृती चषक 2025. तर नक्कीच आपण पाहू शकतो, कारण की प्रमोद स्मृती चषक 2025 आयोजित केलेली स्पर्धा आणि सुरेख असे सामने आपल्याला पाहायला मिळाले जातील. कारण की आजच्या दिवसामध्ये जर समालोचकाच्या माध्यमातून बघितला गेला तर नक्कीच नितेश सरांच्या माध्यमातून समालोचक आपण ऐकला असेल, त्या दरम्यान हितेश म्हात्रे सर, कारण की त्यांचा अनुभव घेऊन मी आज समालोचकाच्या माध्यमातून आपल्या समोर नक्कीच समालोचन करत आहे. कारण की त्यांनी दिलेली संधी आणि त्या संधीचं केलेलं सोनं, आणि त्याच कारणाने नक्कीच मी देखील आज समालोचकाच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला समालोचन पाहायला मिळाला जाईल. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये आणि पाहूया सावरकर मोरया 11 सावरकर विपक्ष तर नक्कीच MMV धाकटी जोई. यास 5 षटकांचा सामना, 30 चेंडूंचा खेळ, गेम ऑनचा इशारा, पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. रोहित, ओहो रोहित, याचा इतका वेगवान चेंडू होता, ब्रह्मास्त्र डायरेक्ट आला, एष्ट्या उदवल्या, फलंदाज क्रमांक पहिला होणार बाद. जर का मोठा फलंदाज शून्यावर बाद झाला गेलाय, नक्की स्पीडअप करा, फलंदाजांना विनंती असेल, कारण की दुसरा फलंदाज नक्कीच लवकरात लवकर रेडी राहा. तर नक्कीच बालुयाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसेल, तो म्हणजेच कार्तिक बाब्याच्या नावाने ओळखला जाणारा फलंदाज आहे. आणि बघूया आता संघाची जबाबदारी असेल, पॉवर प्लेचे षटक आहेत, कारण की आपल्याला तब्बल धावसंख्येचा विचार केला 62 धावांचं आव्हान आहे, आणि तो 62 धावांचं आव्हान पूर्ण करायचं असेल तर नक्कीच आपल्याला प्रत्येक षटकामध्ये मोठी धावसंख्या जमवणं तितकेच गरजेचे असणार. कारण की पॉवर प्लेचे षटक आहेत, आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळपास 25 ते 30 धावसंख्या देखील जमवणं तितकेच गरजेचे असणार. सुरेख चेंडू होता, टप्पा पडला, नक्कीच अपील केली गेली, मात्र नक्कीच पंचांनी अपील नाकारले गेले. एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला जातोय. सुरेख अशी गोलंदाजी. तर नक्कीच चौकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल कार्तिक साठी, आणि षटकार हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक देखील असेल. षटकार हॅट्रिक साठी नक्की 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. जाऊया पुन्हा एकदा आणि पाहूया या सिद्धिविनायक मैदानामध्ये. सुरेख चेंडू, भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला गेलाय. थोडीशी काही चुकी झाली, आणि त्याच दरम्यान बायच्या स्वरूपाने धावसंख्या रोखू शकणार नाही. एक धावेने खाता येथे ओपन केला जातोय संघाचा, कारण की सुरेख अशी वेगवान धारदार असलेली गोलंदाज रोहित घरे त्याच्या माध्यमातून, कारण की अष्टपैलू क्रिकेट नक्कीच रोहित याच्याकडे आहे, आणि तोच या मैदानामध्ये देखील आता दाखवताना दिसतोय. तयार असेल, स्ट्राईकला फलंदाज.
नितेश आणि चेंडू खेळून काढला गेलाय कारण की चेंडू काऊ कॉर्नर मध्ये जाते. एक धाव पलून काढली आणि एकाच धावेवर इथे समाधान मानला जातोय. एका धावेने संघ एकने पुढे सरकेल. संघाची धावसंख्या धावपलकावर लागली ती म्हणजे 2. म्हणजे सुरेख असा धावसंख्येपासून थोडासा थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच करण्यासाठी तयार आहे कारण की रोहित याची गोलंदाजी अतिशय सुरेख चेंडू होता. नक्कीच चेंडू पकडला जाईल मात्र एक धाव काय रोखू शकणार नाही. एका धाव्याने संघाची धावसंख्या ही पुढे सरकेल. धावसंख्या धावपलकावर लागली ती म्हणजेच 3. थोडस संत गतीने आता सुरू असलेला क्रिकेट कारण की धावसंख्येचा आकडा बघितला तर तब्बल 62 धावांचा लक्ष्य गाठायचा आहे तो म्हणजे सावरकर संघाला आणि तितकीच धारदार गोलंदाजी रोहित याची. सुरेख चेंडू पुन्हा एकदा वेगावर स्वार झाला. टप्पा पडला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक पहिला संपला जातोय. एका षटकामध्ये संघाची धावसंख्या ही धावपलकावर लागली. 1 बाद 3 डीजे. जेडी डीजे नक्कीच इथं गेलेले आहेत कारण की उद्या साखरपुडा आहे. तर नक्कीच एका षटकाचा खेळ संपला जातोय. एक षटक पॉवर प्लेचा संपला जातोय. 6 चेंडूचा खेळ संपला गेलाय. दुसरा षटक गोलंदाजीच्या मार्कवर तयार असेल गोलंदाज अंकेश पाटील. 10 ते 15 पावलांचा रनअप अंकेश. पहिला चेंडू घेऊन सुरेख चेंडू एज लागली गेली. क्षेत्ररक्षक तैनात आहे करणार नाही चुकी बघूया. नक्कीच बायच्या स्वरूपाने एक धावसंख्या पलून काढली जाईल. एकच धावसंख्या पलून काढली कारण की सुरेख चेंडू पायावर आदळला आणि नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला होता आणि नक्कीच बायच्या स्वरूपाने इथे धावसंख्या पलून काढली. एकने संघाची धावसंख्या इथे पुढे सरकतोय. 4 वर जाऊन पोहोचली. अतिशय सुरेख यॉर्कर पद्धतीने फेकलेला चेंडू हलक्या हाताने केलाय. चेंडू पकडेल आणि फेकेल. एकच धावसंख्या पुन्हा एकदा पलून काढली जातोय. एका धावेने संघ पुन्हा एकदा पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या ही धावपलकावर लागली ती म्हणजेच 5. अजूनही पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठलाही मोठा फटका खेळण्याचं आमंत्रण मात्र फलंदाजाला देताना दिसत नाही. सुरेख चेंडू अतिशय सुरेख. टप्पा पडला. थोडीशी उचली घेतली. पुन्हा एकदा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये एका निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली जातोय. अतिशय सुरेख गोलंदाजी कारण की पॉवर प्लेचा हा शेवटचा षटक आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने थोडीशी गती कमी असलेला चेंडू फेकलाय. टप्पा पडलाय आणि नक्कीच हा फलंदाज नक्कीच बाद होऊन परतला जातोय. धावपलकावर लागली गेली. 62 धावांचं आव्हान आहे आणि नक्कीच कार्तिक बाद होऊन नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय तो म्हणजे मोन्या. बघूया सुरेख अशी गोलंदाज करताना दिसते गोलंदाज अंकेश. सुरेख चेंडू अंकेश याचा. पुन्हा एकदा टप्पा पडला. थोडासा खालवर राहिला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला जातोय. अतिशय सुरेख गोलंदाजी नक्कीच धाकटीजुई संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला जातोय कारण की धाकटीजुई संघ म्हटला तर नक्कीच गोलंदाजीचा भरणा असलेला संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे. पुन्हा एकदा
आता मात्र नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर गेलेला चेंडू, पंचांचे दोन्ही हात लांब, अवांतर चेंडूची घोषणा केली गेली. एक धावी अवांतर धावेने धावफलकामध्ये जमा केली जाईल. धावसंख्या धावफलकावर लागली ती म्हणजे 6. कीच 6 धावसंख्या धावफलकावर म्हणजे थोडासा कमी धावसंख्या पाहायला मिळाली जाईल, ती म्हणजे पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. अतिशय सुरेख गोलंदाजी करताना दिसते गोलंदाज. ओ हो, एक क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र फेकला गेलाय आणि त्याच कारणाने एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. मोन्या याचा फलंदाज क्रमांक 3 होतय बॅक टू द पेव्हिलियन. पण पाहिलं ना तर थोडीशी वाताहत निर्माण केली आहे. जवळपास 4 मोहरे या ठिकाणी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले. 3 मोहरे या ठिकाणी बाद झालेत. आपण मैदानामध्ये जोडी पाहतोय. एका बाजूला जयेंद्र आला आणि नितेश ही जोडी पाहतोय. पहिल्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आल्या नाहीत. फक्त 6 धावा फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज देखील पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार आहे. अगदी 2 खेळाडूंना बीट करून हा चेंडू निघून गेला. 6 धावांसाठी एक बेधुंद षटकार. कारण टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे. दरम्यान रोहितच्या पहिल्याच चेंडूवर धमाका. पुढच्याही चेंडूवरती नक्कीच नितेशला आणखी एक मोठा एक्झिक्यूट करायचा होता फटका, परंतु चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलं नाही. त्यामुळे डॉटला हा चेंडू. आपण एक मोठी स्पर्धा एन्जॉय करतोय आणि मोठी मॅच आहे. एका बाजूला धाकटी जुई संघ आहे आणि इन ऍक्शन मध्ये तुम्हाला सावरकर संघ पाहायला मिळतोय. यावेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक डीप मधून पहा किती वेगानं धावत आला होता, परंतु हा चेंडू आणि या चेंडूवरती ताबा मिळेल का? मिळाला आणि या चेंडूवरती धावा मिळतील तब्बल 3 धावा. खर तर पहिल्या 2 चेंडूवरती जास्त धावा आल्या नाही. अगदी थोडीशी पाठी कोरी राहिली. फक्त 6 धावा जमवता आल्या होत्या. परंतु या षटकामध्ये आताच्या घडीला चांगली फलंदाजी. आतापर्यंत 15 धावांपर्यंत मजर मारली आहे. थोडस मोठं टार्गेट आणि त्याचा पाठलाग या ठिकाणी करायचा. 62 धावांचा एक मोठा डोंगर या ठिकाणी रचला आणि त्या डोंगर फोडण्याचं काम या ठिकाणी चौकार षटकार मारून करणं गरजेचं राहील. स्ट्राईक वरती जयेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर त्याचं लक्ष नव्हतं आणि त्यांनी गोलंदाजाला थांबवलं. खरं तर गोलंदाजी करणं म्हणजे खायची गोष्ट नाहीये. अगदी मायक्रो सेकंदामध्ये तुम्हाला खूप साऱ्या क्रिया कराव्या लागतात. खूप जणांना वाटतं चेंडू घेतला आणि टाकला, परंतु तसं नसतं. यावेळेला अगदी चेंडू पसंत बचाव करण्याचा प्रयत्न करावा लागला. एकच धाव या ठिकाणी मिळाली. कारण की गोलंदाजी करत असताना प्रथमतः तुमचा रनअप जेवढा मोठा रनअप तितकाच वेगाने गोलंदाजी तुम्ही करू शकता. तदनंतर बॉलिंग क्रीज वरती आल्यानंतर तुमचं जम्पिंग गॅदर आणि जम्पिंग गॅदर केल्यानंतर तुम्ही चेंडू लोड करता. त्या ठिकाणी तुमच्या पायाचं क्रॉस ओव्हर होतं. अगदी बॅकफूट लँडिंग, फ्रंटफूट लँडिंग, नंतर तुमच्या बॉलचा फॉलो थ्रो आणि चेंडू रिलीज या 6 अगदी 5 ते 6 क्रिया तुम्हाला अगदी मायक्रो सेकंदामध्ये कराव्या लागतात. या ठिकाणी नितेशच्या बॅटचा जलवा. आणखी एक दे धक्का, ठोकलं त्यांना छक्का. आणखी एक धमाका षटकार.
थोडस कमी आहे, त्यामुळे मिड विकेट क्षेत्रामध्ये टीपला गेला जाईल, त्यामुळे आणखी एक फलंदाज होतोय फेल. नितेश बॅक टू द पेव्हिलियन. बावीस धावा झाल्या, 40 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच थोडीशी नक्कीच फसली आहे पहा सावरकर संघासाठी. महत्वाचा खेळाडू या ठिकाणी बाद झाला, परंतु जो खेळाडू मैदानामध्ये 17 धावांची त्यानं खेळी केली, परंतु जो खेळाडू मैदानामध्ये आला, खर तर या उरण टेनिस क्रिकेटमध्ये अगदी मॅच फिनिशर म्हणून या खेळाडूनं आपली ओळख निर्माण केली आहे. खर तर अगदी 2 वेळा अगदी सलग 18 धावांची 3 चेंडूमध्ये गरज असताना या खेळाडूंना ती क्रिया अगदी उरणच्या नगरीमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. म्हणून तर या खेळाडूला मॅच फिनिशर म्हटलं जातं. तो मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी सूरज गोलंदाजामध्ये झाले बदल. सुमित आलाय न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये. या ठिकाणी भन्नाट वेग, थोडासा खराब थ्रो आहे. 2ही धावा झाल्या असत्या, परंतु सुमित पहा अगदी 30 सर्कल पर्यंत पळत गेला धाव काढण्यासाठी, त्यामुळे फक्त सिंगल मिळेल. आता या मॅचची सर्व सूत्र सुमितला हातामध्ये घ्यावी लागणार आहे, कारण की मॅच आता सावरकर संघासाठी फसली आहे. मॅच आमच्या सावरकर संघावरती रुसली आहे. अगदी त्याचा बॅटचा फ्लो तुम्हाला खोळावा लागणार आहे. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे, कारण की मॅच जिंकण्यासाठी अगदी हाणा मारा, तोडा फोडा, जोडा अगदी या मैदानामध्ये तांडव करावं लागणार आहे. रौद्र रूप धारण करावं लागेल. फुलटॉस चेंडू आहे आणि या ठिकाणी फुल टोल वसूल करत असताना सुमित गरजचा जलवा. मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर चेंडूला दिला फेकून. दॅट्स अ क्लिअर माइटेड षटकार. षटकारासाठी 1000 रुपये ऑनलाईन देखील पोहोचवण्यात आलेत. दांडी गुल केली फर्निचर डिस्ट्रॉय. अगदी या चेंडू पासून बचाव करत असताना पूर्णपणे दांड्या ध्वस्त केल्यात, त्यामुळे सुमित गरज बॅक टू द पेव्हिलियन. दुसऱ्या चेंडूवर सूरजचा पलटवार. अगदी उभं राहण्याची देखील त्यानं संधी दिली नाही. अगदी क्रिकेट विश्वाचं ब्रह्मास्त्र त्यानं टाकलं. ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंधा. त्यामुळे सुमित गरज नामक फलंदाजाला मैदानाच्या बाहेर परतावं लागलं. त्याची जागा घेण्यासाठी विशाल आलाय डावखुरा त्याचा फलंदाज. फटका चांगला एक्झिक्यूट केला, यष्टीरक्षक पळाला आणि त्यानं टिपला, त्यामुळे आणखी एक फलंदाज विषय झाला झेलबाद.
नक्कीच आजच्या रात्रीतील अगदी शेवटचा साखळी सामना प्राथमिक फेरीचा पण साई आणि मोरबे संघाच्या दरम्यान पाहणार आहोत. खरं तर दोन बलाढ्य संघ, एक पनवेल विभागातील आणि एक रासायनिक विभागातील संघ, आणि या दोन संघामध्ये धूमचक्री आपल्याला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. यावेळेला अलंग द कार्पेट मॅच नक्कीच आता मात्र हातातून निसटली असं म्हणावं लागणार आहे, कारण की महत्वाचे आरंभिक फलंदाज या धाकटी जुई संघानं बाद केले. खर तर धाकटी जुई संघाची खरी ओळख आहे त्यांची तीक्ष्ण धारदार गोलंदाजी, आणि ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला उंची जास्त, लांबी कमी, एलिव्हेशन कमी, चेंडूच्या खाली सूरज आहे, त्यामुळे इथं जयेंद्र पकडला गेला. त्यामुळे चलो बॅक टू द पॅव्हिलियन. जयेंद्र, टाटा, बाय बाय. आवड मला ज्याची मी दरम्यान शेवटचं षटक आता, आणि या शेवटच्या षटकासाठी गोलंदाज साहिल घरात आला, आणि शेवटच्या षटकासाठी धावा शिल्लक आहेत तब्बल, आणि हा मोठा फटका एक्झिक्यूट करण्याच्या नादामध्ये अगदी मनीष घरात झालं झेलबाद. अगदी घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात, आणि आताच्या घडीला घराचे वासे अगदी घराघरा फिरलेले आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज प्रथमेश आला. चला काका थोडे रस्ता चुकलेत, पहा त्यांना रस्ता दाखवा. काकांना बहुतेक रस्ता मॅच जवळून पाहायचे की काय. अगदी साठी मुठी नाठी होते. चला कोणीतरी बाहेरून एक प्रेक्षक या, मॅचला आपण कंटिन्यू करूया, आणि त्या काकांना जरा मैदानाच्या बाहेर न्या, आणि थोडा घरचा रस्ता देखील दाखवा. काही हरकत नाही, आपण मॅच कडे वळतोय. मॅच आता मात्र आमच्या धाकटी जुई संघाच्या बाजूने पूर्णपणे वळाली आहे, आणि खरं तर आपण पाहिलं ना तर थोडीशी फलंदाजी कॉलॅप्स झाल्यामुळे धावा झाल्या नाहीत आमच्या सावरकर संघाच्या. प्रथमेश आला, आणि या ठिकाणी गोलंदाजीसाठी आपण गोलंदाज पाहतोय साहिल, आणि साहिलच्या जर्सीवरचा क्रमांक देखील सांगतोय 22, म्हणजे नक्कीच आमच्या धाकटी जुई संघाचा जोफ्रा आर्चर गोलंदाजी करतोय. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की धाकटी जुई संघ ना म्हटलं तर अगदी वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ते एक तीक्ष्ण गोलंदाजी, आणि विकेट टू विकेट मारा आपल्याला पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त क्लीन बोर्ड घेताना देखील आपण धाकटी जुई संघाला पाहिलं. यावेळेला फटका चांगला आहे, परंतु प्रथमेश या ठिकाणी पकडला जातोय. आणखी एक धक्का बसला आमच्या सावरकर संघाला. प्रथमेश झाला झेलबाद. तर पुढचा जो टॉस जिंकला त्या संघाला आपण विनंती करूया, आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. खर तर सावरकर संघाचा पैसा वसूल आहे, पहा 11च्या 11 खेळाडूंना मैदानामध्ये जाण्याची संधी मिळाली आहे, म्हणजे कोणीही राहिलं नाही बाकी.
यावेळेला फटका विकीनं खेळला, त्यामुळे नक्कीच अनिकेतला आता स्ट्राईक मिळाली, म्हणजे अनिकेतला देखील बॅटिंग करता येणार आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूला या मैदानामध्ये जाण्याची संधी मिळाली, प्रत्येक खेळाडूला बॅटिंग करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आहे. म्हणजे कोणालाही वाटणार नाही की मैदानामध्ये मी गेलो नाही. यावेळेला हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढला आणि इथं बहुतेक हा सामना जवळपास आमच्या धाकटी जुई संघानं अगदी दिमागदाररीत्या आपल्या केच्यामध्ये घातला. अभिनंदन 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 धाकटी सुई संघाचं अभिनंदन अगदी. आणि आपण आमच्या मोरिया सावरकर संघाला पुढच्या टुर्नामेंटसाठी पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. पहा सुमिता, आपण जो षटकार मारला होता ना, त्या षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं देखील पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलं होतं आणि ते तुम्हाला ऑनलाईन देखील केलं गेलं.